it on the level, keep it on the level. I'm climbing up the, keep it on the level, keep it on the level. I'm climbing up the ladder while you in need of a shovel. सुप्रभात मित्रांनो, सकाळचे वाजलेत 8:30. संतोष गेस्ट हाऊसवर आम्ही निघतोय गोकर्णासाठी. बॅगा सगळ्या पॅक करून झाल्यात, सगळं व्यवस्थित लावून झालं आहे. आता फक्त परतीचा प्रवास. ग्लोव्ज उचलतो. तर आम्ही करतो आपली गाडी चालू. चला हंपी सोडूया. तर कसे सुप्रभात मित्रांनो. दम लागला यार सकाळ सकाळी. मस्त पावसाचं वातावरण झालं आहे. ॲक्च्युली त्याच्यामुळे लेट झालं. तर सकाळी आम्ही 7ला घर सोडलं होतं. वाजले 8:30. वाईट वाटत का कारण ते हेरिटेज साईड आहे ना, खूप पुरातन काळातला बघा गोष्टी आहेत. गेला इथून गेला किथून गेला तेच ना माहिती कोण राहू. चला माझा होता आम्ही तो सांगणार होतो पण जेव्हा नंतर मध्ये वाटत लागलेला ट्रेन क्रॉस होते. हे आपल्या साईडला ना बघायला भेटत ना, मुंबई साईडला. तरी पूर्ण ट्रेन जाईल त्याच्यानंतर आपल्याला जायला मिळेल तिरुपती. हे बोला फाटक कान उघडत आहे, फाटक कान उघडत आहे. याच्यातून दुसरी ट्रेन यायला चालू होते. मालगाडी वाटते क्रॉसिंग रोड. आता हे दृश्य पण खूप सुंदर आहे बघण्यासारखं. बघताय व्ह्यू मस्त. दोन्ही गाड्या लावल्या इथे समोर. पवनचक्क्या मधून मस्त चालला हायवे. आणि आजूबाजूला पवनचक्क्या बघताय ना, जे जवळजवळ 300-400 असेल मला वाटतं. नुसतं पवनचक्क्या पवनचक्क्या पवनचक्क्या. त्यातलं तर आम्हाला हा एक व्ह्यू मस्त भेटला.
मस्त असा फोटोशूट झाला. गाडी करूया चालू. आपला दुसऱ्या गेअरमध्ये गाडी डायरेक्ट ती सवय गेलेली यार. फालतूची सवय लागली पुढे आणि बाकीचे मागत ना दुसरी जातो मी चालू. मस्त एक छोटा ब्रेक झाला आहे. 10-15 मिनटाचा मस्त ब्रेक घेतला आहे. 200 किलोमीटर क्रॉस 100 किलोमीटर स्पेंडिंग टू गोकर्णा. गाडीवर मस्तपैकी आपला बम टेकवला आहे. गाडीची चावी लावली दिला. लेट्स गो. आता मोस्टली मला वाटतं आमचा होल डायरेक्ट रूम्सवरच होईल. तोपर्यंत स्टील बघू कसं होतं का होतं. मी मला वाटतं मार्च चुकीचा लावला. Look at the view, guys. We are in Murdeshwar right now. Wow. View म्हणतात ना याला म्हणतात view. मातोबार श्री मुर्डेश्वर टेम्पल. Hello public, we are in Murdeshwar right now. मुर्डेश्वर टेम्पल आलो. बाजूला
बाजूला समुद्र आणि त्याच्या बाजूला जस्ट जॉन मंदिर आहे. खूप मोठी अशी याची एंट्रन्स आहे आणि त्या मागेच शंकर देवाची भव्य अशी मूर्ती. मातोबा श्री मुर्डेश्वर मंदिर. इथे तिथून टेम्पलसाठी लाईन असते. आम्ही एवढ्या लवकर आलो की 6:30 वाजल्यात. आता आम्हाला जायचं आहे पार इथे वरती. होप सो 7 वाजता बंद होतं इतर दिवशी. आज संडे आहे तर थोडाफार वेळ दिला तर मग वरती जाऊ. तिथं मागे शंकराची मूर्ती आहे तिथे जाऊन थोडा शोध. फायनली वी गॉट तिकीट आफ्टर सो लॉंग टाईम स्पेंडिंग इन लाईन है ना. About काय 10 time, just 10 time. 7 वाजता बंद होतं आणि बरोबर 7 वाजता आपल्याला तिकीट भेटलं. म्हणजे देवाची इच्छा आहे की आम्ही वरचं जावं है ना. गॉड्स प्लॅन बेबी. 17व्या माळ्यावर लिफ्ट येऊन आम्ही थांबलो आहे आणि आता आलो 18 माळ्यावर. कोकणाला पोचून व्हिडिओ काढायची होती मुर्डेश्वर पर्यंतची. पण ॲक्च्युली प्रॉब्लेम हा झाला की नंतर इथे येऊन आम्हाला दर्शनच लागलं आणि खाली असल्यानं जावं लागायचं. त्यामुळे मग काही रेकॉर्ड न करता ऑन द स्पॉट रूमवर जाऊन फटाफट कपडे चेंज करून निघालो आम्ही लोक. आता जाताना तुम्हाला रूम दाखवतो कसं आहे रूम. लुक ॲट द स्टॅच्यू. खूप जाम लेट झाला यार आम्हाला आज. भव्य अशा मूर्तीखाली काहीतरी लक्षणाची रांग वाटतं. Right now we are in Mahabaleshwar temple in Gokarna and this is what our attire. खूप मस्त वाटतंय है ना. कुठून आहे एंट्री. लाईन बघताय मसाला आश्रममध्ये. हे आहे लेट यायचे परिणाम. मस्त आहे. फायनली वी क्रॉस 4 लाईन्स. आता लाटच्या लाईनीमध्ये आहे. आता इथून एंट्रन्सला जाऊ. पुढे कसं दर्शन होतं आहे.
तू बोललायस ना शर्ट काढायचं आहे शर्ट स्कूलचा व्ह्यू लागतो. अच्छा इथे समोर आहे वाटतं. सुंदरचं दर्शन झालंय मंदिरात जाऊन. सुंदर असं दर्शन झालं आहे. खूप मस्त दर्शन झालं. टाईम खूप गेला असं मोरसमध्ये. आता जाऊ थोडं जरा बघू. बीच साईडला जातो काहीतरी नाश्त्याला बघतो. नाश्ता करू मग बघू डिसाईड करू पुढे जायचं पुढच्या लोकेशनसाठी. मस्त असा ब्रंच करून झाला आहे आमचा आता संतृप्तीमध्ये. तुम्ही जर कोणी कोकणाला येत असेल ना जर तो विजिट करा त्या लोकेशनला. खूप सुंदर असं साऊथ इंडियन डिश होते. आता महाबळेश्वर झालं दर्शन घेऊन. आता निघतो शिवा देवसाठी. इथून हार्डली 3 ते 4 किलोमीटरचं म्हणजे 10 ते 15 मिनटं मॅक्सिमम. चला तिथे जाऊन राहिला तेच लोकेशन दाखवतो. सध्या कसं माझ्या मोबाईलची चार्जिंग जपली तर सध्या जरा बॅकअप नाही दिसत आलं. गोकर्ण मंदिरापासून 15-20 मिनिटांच्या अंतरावरच आहे हे. बाय वॉक आले तरी पण. शिवा केव. तर चला बघू काय आहे लोकेशन. आम्हाला तर खूप लांब आहे म्हणून आम्ही बाईकने आलो. आणि आता चेक केलं तर मंदिरापासून 15 ते 20 मिनटं ना मॅक्स. हार्डली 5 मिनटं वॉक करायचं आहे त्या बोर्डापासून. तर तुम्हाला इथेही शिवा केव दिसून जाईल. चप्पल काढूया. हो खूप जास्त अंतर नाही. अच्छा ओके या साईडला. हे शिवा केव. हां आणि शिव मंदिर. आत्ताच केव्हा जाऊन आलो. मला तो खूप शांत आहे रे. हा क्राऊड पण खूप कमी होता. हे बी आम्हाला सोडून एक जोडपा आलं एका फ्रेंड्स तेवढंच लोकल बस. काही कोणच नाही. मला वाटतं हिडन प्लेस असावी है ना. खूप शांत पण. आणि ही ती जागा आहे तिथून सूर्याचा प्रकाश खाली जातो मंदिराच्या दिशेने. इफ यू सी हे बघा. मस्त प्लेस होता है ना. चला महाबळेश्वर मंदिर झालं. शिवा केव झाला. आता निघू याना केवच्या दिशेने. जस्ट आता याना केवच्या रस्त्याला लागलो आहे. चालतोय मस्तपैकी. किती 1/2 किलोमीटर बोलला ना तो. इज टेकिंग 1/2 किलोमीटर्स ऑफ ट्रॅक. चला तुम्हाला आता सारखं बडबड करून तुमचे कानं वाट लागणार आहे. त्यापेक्षा मी टाइम स्लॅप लावतो. डायरेक्ट आपण बघू याना केव.
आफ्टर 0.5 किलोमीटरचा ट्रेक करून आम्ही याना केवढा येऊन पोचलो आहे. तिकीट काढले तो एंट्रन्स येते केव एंट्रन्स वे. तिकीट काढली आता निघतोय बाजूने भैरव केवकडे. इथे दोन आहेत, एक भैरव शिखर आहे आणि एक मोहिनी शिखर आहे. भैरव शिखर अंदाज 120 आहे ना मीटरला. 120 हां मीटर की जास्त आहे, मीटर की जास्त आहे. आय थिंक 120 मीटर लिहिलं आणि मोहिनी 90 होता. लुक ॲट द व्ह्यू गाईस. थंड गारवा आहे इथे. आई ग लय बेकार वाचत होते. हां हे बॅटचा वास आहे काय? शी बापरे बाप. भैरव शिखरामध्ये आलो आम्ही. पैकी भैरव पे स्टार्टिंग एवढा बेकार स्मेल आला ना बॅटचा. याना के ऊपर बॅट बघा. यांच्यामुळे जेवढा स्मेल येतो वाटतं. एक वीडियो ले लो, एक छोटा वीडियो. हे काय हे पडलं काय? हां हे ढासळलं काय? तसंच वाटतं ना. हो असं वाटतं पण तसं नाही आहे. याना केवचा ट्रेक असाही सक्सेसफुली झाला आहे. आता आम्ही निघतो पुन्हा ओम बीच नाही तर पॅराडाईज बीच ना. हां आता सनसेट डायरेक्ट बीचवरून बघू. तोपर्यंत नोमध्ये कंटेंट नो काय. हां पूर्ण जीव घेतला यार याने. जाताना बरं वाटलं, खाली उतरायचं होतं, येताना वर चढ होता. अर्धा किलोमीटरच होता पण बापरे बाप मला घामटा काढला होता. चला भेटू मग पॅराडाईज बीच नाहीतर ओम बीचला. राईट नाव वी आर इन ओम बीच. तुम्हाला व्ह्यू दाखवतो मी. खूप मस्त व्ह्यू आहे तो. बस एखादा मिनटं मला बघा, मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो. ॲज वी सी वी आर इन ओम बीच. एक साईडला तुम्हाला इंडियन्स दिसतील आणि फ्रॉम अदर साईड तुम्हाला फॉरेनर्स जरा जास्त दिसतील. दोन्ही साईडून तसं बघायला गेलं व्ह्यू छान आहेत ॲक्च्युलीमध्ये. जस्ट होम बीच क्रॉस केला आहे आणि आलं हाफ मूनला. ॲज कम्पेअर टू ओम हाफ मूनला फॉरेनर्स थोडे जरा जास्त दिसतात, इंडियन्स थोडे कमी. मस्त बीच आहे शांतपणे. पब्लिकही जास्त नाही, म्हणजे फार थोडीफार आहेत ते आपल्या एन्जॉयमेंटमध्ये मस्त मजा करतात. मला पाण्यात जायचा काहीच मूड नाही आहे. मस्त बाजूने वॉक करत चाललो आम्ही. सनसेट होईल म्हणून
या लोकेशनला जायचं विचार करतो. बघू पुढे सनसेट व्ह्यू चांगला भेटतो. लुक ॲट द व्ह्यू.